नमस्कार. मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव. अभिवाचन भाग 4. अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी कुरूप. सकाळी फौजदार आला. पंचनामा झाला आणि न्यानूनी म्हशी घेऊन परत निघाला तेव्हा बाबा पाटील त्याच्याही पुढं जाऊन कचेरीत फौजदाराची वाट पाहत होता. त्यानं आधीच वकिलाचा बंदोबस्त केला होता आणि जमिनीची फौज उभी केली होती. शिवाय रुपयांची ओटी बांधली होती. तोंडात कित्येक नोटांची पुडकी कोंबून ती कायमची बंद केली होती. त्यानं मोठमोठ्या पोटाची भूक शांत करून वातावरण पालटून टाकलं होतं. दिवस सरळ डोकीवर उभा राहिला तेव्हा तो आपल्या सर्व कळांनी तापत होता. त्याची धग धरणीला होरपळून काढीत होती. वाऱ्याचे चटके बसत होते आणि जळते वारे सर्वत्र पळत होते. त्यामुळे घरात बसलेली माणसं हैराण झाली होती. दादा पाटलानं चावडीतील काम बंद केलं नि तो जेवाय जातो असे म्हणून घराकडं निघाला. त्याच्या मागून अंतू बंदूक घेऊन चालत होता नि त्या दोघांच्या सावल्या त्यांच्या पायाखाली चुरडल्या जात होत्या. पाटील सोफ्यात आला तेव्हा हरणाबाई बाहेर आली आणि पाटलाचा उतरलेला चेहरा पाहून तिच्या काळजात धस्स झालं. ती घाबरली आणि चिंतायुक्त स्वरात म्हणाली, काय होतंय? डोकं दुखतंय? होय. पाटील सरळ आतल्या खोलीत जाऊन पलंगावर पडले. तशी हरणा अधिकच घाबरी झाली. पाटलानं अंतूला आत बोलावून सांगितलं. म्हणाला, चावडीत जाऊन नाथा सांग की आज मी येणार नाही. जर काही महत्त्वाचंच काम उद्भवलं तर राजाराम मार्फत मला कळवा. बरं, मी जातो, अंतू म्हणाला. आणखी काय? काही नाही, पाटील म्हणाला. आणि तू आता विश्रांती घे, परत येऊ नको, कारण मी चावडीवर जाणार नाही. मग उगीच का त्रास? ठीक आहे, असं म्हणून अंतू बाहेर आला. ढेलजल परबदी बसला होता. त्याला म्हणाला, नानाला बरं नाही, डोकं दुखत आहे, काही जास्त कमी मला कळव. परबती एकाएकी गंभीर झाला. त्यानं होकारार्थी मान डोलावली आणि अंतू निघून गेला. हरणा पाटलाच्या खोलीत गेली तेव्हा पाटील डोळे झाकून शांत पडला होता. तिनं त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि दुःखित झाली. तिचा चेहरा काळवंडला. म्हणाली, तुम्हाला तापही भरला आहे की? होय, तापही भरला आहे. पाटील तिचा हात आपल्या हातांनी कपाळावर दाबीत म्हणाला. बाळ झोपला आहे का? होय, ती त्याच्या शेजारी बसत म्हणाली. ताप कधीपासून भरतो? 4 दिवस झाले, पाटील म्हणाला. पण तू काळजी करू नकोस. 4 दिवस झालं, मग मला का सांगितलं नाही? मी का तुमची वैरीण होते? हरणानं विचारलं. तिचे डोळे भरून वाहू लागले. मामुली बाप काय सांगायची? पाटील उत्तरला. मग मी आता काय करू? हरणानं विचारलं. तेव्हा तिचे ओठ थरथरत होते. काहीही करू नको, बाळाला सांभाळ, पाटील म्हणाला. आणि आता मला 1 कप चहा करून दे. नि बाळ उठला म्हणजे त्याला घेऊन तू याच खोलीत ये, म्हणजे आपण तिघही एकत्र राहू. कुणाचीच गैरसोय होणार नाही. बरं. ती गेली. प्रथम तिनं चहा केला. 1 कप पाटलाला दिला. चहा पिऊन पाटील म्हणाला, मला झोप आली आहे, थोडा वेळ झोपतो. झोपू? झोपा, हरणा उत्तरली आणि पाटलानं हळूच डोळे झाकले आणि हरणा त्याच्या उशाला बसून राहिली. अलीकडं बोरगावचं चुलवाण झालं होतं. त्यात आग भडकत होती. ज्वाला ओकीत होती नि ओल्याबरोबर वाळलंही जळत होतं. त्यामुळे दादा पाटलाच्या डोकीला भयंकर ताप झाला होता. गावातील रोजच्या अनंत कटकटींमुळे त्याला घडीची विश्रांती मिळत नव्हती. गवताची पेंडी जरी इकडची तिकडं झाली तरी माणूस पाटलाकडे धाव घेत होतं आणि तपास करा म्हणत होतं. त्यानं पाटील हैराण होत होता. मध्येच सरकारी अंमलदार येत होते. त्यांची बडदास्त ठेवावी लागत होती. आठवड्यात 1-2 वेळा तरी तालुक्याची वारी करावी लागत होती. शिवाय बाबा पाटलाची जुनी डोकंदुखी कायम होती. ती काही केल्या ढळत नव्हती. उलट आता त्याला अधिकच जोर आला होता. नांगऱ्यांच्या म्हशीचं प्रकरण बरंच गाजलं होतं, परंतु बाबा पाटील त्यातून निर्दोष म्हणून सुटला होता. त्यानं कोर्टात जबानी दिली होती की एक इसम रात्री आला आणि मला म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता टाळगावला जायचं आहे, तेव्हा मला गावाबाहेर नेऊन टाळगावच्या वाटेला लावा. एवढी कृपा करा. मला त्याची दया आली आणि आपला चाकर न्यानू याला त्याच्याबरोबर दिला. पुढं काय घडलं ते मला माहीत नाही आणि लाच देऊन त्यानं आपली सुटका करून घेतली होती. पण न्यानू कोळी 3 महिने तुरुंगात अडकला होता.
परंतु जरी तो निर्दोष म्हणून सुटला होता तरी गावानं त्याला गुन्हेगार ठरवला होता. गावात त्याची कवडीचीही पत उरली नव्हती. लोक त्याला पाण्यात पाहत होते आणि त्यानं लोकांवर करडी कमान धरली होती. मात्र तो दादा पाटलांपुढं नांगी टाकीत होता. त्याचंही कारण होतं. स्वतः दादा पाटील आणि त्याची भावकी बलिष्ठनी सज्ज होती आणि अशा मातब्बर माणसाचा काटा रंगूच्या काट्यानं काढायचा त्यानं विचार केला होता. तो रंगूबा अधूनमधून त्यांच्याकडे येऊन जात होता. शिवाय तुमचं काम करून मी तुम्हाला निर्धास्त करीन असं रंगूबानं त्याला वचन दिलं होतं. म्हणून तो दादा पाटलावर चालून जात नव्हता. उलट तो वेळोवेळी माघारच घेत होता. मात्र त्याच्या पोटात आग धुमसत होती. दिवस कासराभर उरला होता. सर्व सावल्या एकत्र येऊन त्या अंधाराला जन्म देत होत्या. काही ठिकाणी त्या आडव्या पळून लोळत होत्या आणि नंतर काहीशा नाहीशा होत होत्या. सूर्य हळूहळू मावळतीच्या डोहात घरंगळत होता. त्याचं अस्तित्व फार थोडं उरलं होतं. तो बुडाला की अंधार दाटणार होता. हरणा खिन्न होऊन दादा पाटला शेजारी बसली होती. ती त्याच्या तोंडाकडे एकटक पाहत होती. त्याने एकदा डोळे उघडावेत म्हणून तळमळत होती. वरचेवर तिचे डोळे भरत होते आणि ती डोळे पुसून रीते करीत होती. एकाएकी दादा पाटलानं डोळे उघडले. नी सर्वत्र पाहिलं. समोर एक मोठा दिवा जळत होता. प्रकाशात खाली बाळाचा पाळणा बाजूला लोंबत होता. जवळ हरणा बसली होती. तो म्हणाला, बाळ झोपलाय? होय. दिवस मावळला? नाही, आता मावळेल. बाहेर कोण आहे का? होय, पर्वती, मामा आणि राजाराम. राजारामाला बोलावते. ती बाहेर गेली. ढेलजत पर्वतीनी राजाराम बसले होते. तिनं रामोशाला पाटलांचा निरोप सांगताच तो धावतच खोलीत आला. त्याला पाहून पाटलाला आनंद झाला. तो गालात हसला. म्हणाला, नाईक अंतूला बोलवा. अंतू इथं नाही, हरणा बोलली. का? कुठं गेला तो? त्यानं विचारलं. रानात गेला? नाही, तालुक्याला, ती उत्तरली. कसलं काम निघालं? त्यानं विचारलं. काम नाही, डॉक्टरला आणाया, हरणा उत्तरली. तो एकटाच गेला? त्यानं प्रश्न केला. नाही, 4-5 माणसं गेली आहेत, आता येतील, ती म्हणाली. पैसे दिलेस त्याला? त्यानं विचारलं. देत होते, पण अंतूनं घेतलं नाही. आणि पाटील विचारमग्न झाला. उशिरानं म्हणाला, राजाराम, मला विचारून जा. मी जाणारच नाही, राजा रामोशी म्हणाला. मी हतच निजणार हाय. ठीक आहे. पाटील हळूच उठून बसला. सूर्य मावळला होता. कडूसं पडत होतं. हरणानं चहा केला. पाटलानं चहा घेतला. राजानी पर्वती यांनाही दिला आणि डॉक्टरची व अंतूची वाट पाहू लागली. आणि पुन्हा पाटलानं डोळे झाकले आणि पाटलानं डोळं झाकलेलं पाहताच ती अस्वस्थ झाली. मग तिनं दिवा मंद केला आणि ती हळूच जाऊन त्याच्या शेजारी बसली. तिनं त्याला निरखून पाहिलं आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकलं. हरू, तो हुंकारला. जी, बाळ अजून उठला नाही? उठून परत झोपला. हे पहा, अंतूला वेळ होणार आहे. फार दूरची दौड मारायची आहे त्याला. मग तुम्ही सर्व जेवून घ्या. बरं. ती उठून बाहेर आली आणि तेव्हा ढेलजत पर्वती आणि राजा दोघे बसले होते. त्यांना हरणा म्हणाली, मालक म्हणतात तुम्ही जेवून घ्या. मला भूक नाही, राजा बोलला. तसं का? ते सांगतात. बरं, चला वाढा. ते दोघे उठले. हरणानं त्यांना वाढलं, पण त्यांनी 4-4 घास खाऊन पुरे केले आणि पुन्हा ढेलजत जाऊन बसले. आणि हरणा जेवलीच नाही. ती परत जाऊन पाटलाजवळ बसली. मध्यान्ह रात्र झाली होती. चराचर निश्चित पडले होते. गाव शांत झाला होता. कुठंही कसला आवाज होत नव्हता. त्या वाड्यात निशब्दता नांदत होती. आणि हरणा पेंगत होती, डुलक्या घेत होती. मध्येच सावध होऊन कानोसा घेत होती. हरू, जी, मध्यान्ह रात्री झाली असेल. होय. मग जागी का? काय करू? झोप. कुठं? इथं झोप. त्यानं सरकून जागा केली आणि ती त्याच्या शेजारी कलंडली आणि आवेगानं त्याला बिलगली. तेव्हा त्याचा ताप उतरला होता. तिला आनंद झाला आणि ती त्याच्या हृदयाशी भिडली. पहिला कोंबडा आरवला आणि एकाएकी मोटारीचा आवाज ऐकू येऊ लागला. तशी हरणा धडपडून उठली. तिनं प्रथम दिवा मोठा केला आणि धावत बाहेर गेली. ढेलजत जाऊन
तिनं परबतिनी राजा यांना जागं केलं. म्हणाली, उठा, मोटर आली, दार उघडा. राजानं चटकन उठून दरवाजा उघडला. मग ती बाहेर जाऊन जोत्यावर उभी राहून पाहू लागली. मोटार गावदरीला येऊन गावाकडे धावत होती आणि भरकन ती मोटार येऊन दारात थांबली. अंतू डॉक्टरला घेऊन आला होता. हरणाला आनंद झाला. पुन्हा ती घरात पळाली तेव्हा पाटील डोळे उघडून पाहत होता. म्हणाला, आला डॉक्टर? होय आले. एवढ्यात डॉक्टर खोलीत आला. वाड्यात एकच गडबड झाली. नंतर डॉक्टरानं पाटलाला तपासाय आरंभ केला. ती तपासणी 1 तासानं संपली. नंतर डॉक्टरनं सुई मारली, गोळ्या दिल्या, औषध दिलं आणि अंतुनी हरणा यांना बाजूला घेऊन म्हणाला, हा ताप वाईट आहे, तरी घाबरण्यासारखं काही नाही. हा ताप पाटलांनी पुष्कळ दिवस अंगावर काढल्यामुळे तो उलटला आहे. यांना आता मुळीच हालचाल करू देऊ नका. झोपून राहू द्या आणि हे पहा, तो बाळाचा पाळणा दुसरीकडे बांधा. पुन्हा मी येईन, मात्र मला कळवा. हरणाला बरं वाटलं. तिनं चहा केला, सर्वांना दिला आणि एक माणूस बरोबर घेऊन डॉक्टर गेला. त्या गडबडीत दिवस उगवला. प्रकाशाने रात्र रेटली. सर्वत्र झगझगाट झाला. वाड्यातील रोजची कामं सुरू झाली. पाटील जागाच होता. त्यानं अंतूला जवळ बोलावला आणि शांतपणे म्हणाला, अंतू, डॉक्टर काय बोलले ते मी सर्व ऐकले आहे. तेव्हा आजपासून तू पाटीलकी सांभाळ. तशी कागदपत्र करून घे, परंतु एकच शर्त आहे. कसली? अंतूनं विचारलं. तेव्हा त्याच्या डोळ्यात आसमांनी गर्दी केली. पाटील मंद आवाजात म्हणाला, शर्त अशी आहे की तू पाटील झाल्यावर बाबा पाटलाला गोळी घालायची नाही. कबूल? कबूल. अंतूनं डोळं पुसलं. मग नाथाला बोलावून पाटीलकीच्या संधेविषयीची कागदपत्र करून घे. जा, पाटील म्हणाला. जा, आता वेळ दौडू नको. हरणा शांतपणे ऐकत होती. तिच्याकडे वळून पाटील म्हणाला, हरू, हा बाळाचा पाळणा या खोलीतून काढ. बरं. तिनं एक हुंदका दिला आणि मोठ्यानं रडू या भीतीनं ती बाहेर गेली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन ती रडू लागली. ती भिंतीला टेकून बसली होती. तिनं गुडघे पोटाशी धरले होते आणि त्या गुडघ्यावर हनुवटी ठेवून ती रडत होती. ती बाळाची नि पाटलाची ताटातूट तिला सहन होत नव्हती म्हणून ती रडत होती. परिस्थितीनं एकदम कलाटणी घेतली होती. गावात वातावरण बदललं होतं. अंतू पाटील सनदशीर पोलीस पाटील झाला होता. थोरले पाटील आजारी आहेत तोपर्यंतच मी पाटीलकी करणार आहे असं जाहीर करून तो दादा पाटलाच्या जागी चावडीत बसत होता आणि दादा पाटलाची परंपरा आणि दरारा याचं रक्षण करत होता. दादा पाटील अंथरुणावर पडून होता. त्याच्या प्रकृतीत कसलाही उतार होत नव्हता. उलट ताप वाढत होता. रोज डॉक्टर येऊन शिकस्त करीत होता आणि दादानं या आजारातून लवकर उठावं म्हणून सारी पाटीलाळी झटत होती. आणि हरणाबाई क्षणाक्षणानं मनात खचत होती. आपलं भवितव्य आज तराजूत आहे याबद्दल तिची खात्री झाली होती. परंतु ती आपली मनस्थिती कुणा उमजू देत नव्हती. ती घटका मोजीत होती आणि तिला एक एक क्षणभर युगा एवढा वाटत होता. अखेर जे व्हायचं तेच झालं. सर्वांचे प्रयत्न वाया गेले. डॉक्टरचे सर्व उपाय निष्फळ ठरले आणि तो भयंकर क्षण विजेच्या वेगानं येऊन दणकला. त्या रात्री रात्रभर पाटील शांत पडला होता. सर्व लोक त्याच्या भोवती जागत बसले होते. उपचार चालू होते. हरणा रडत होती. पहाट झाली आणि पाटलानं डोळे उघडले. सर्वांना पाहिलं. हरणाला जवळ बोलावून क्षीण स्वरात म्हणाला, बाळाला इकडे आण. तिनं बाळ पुढं केला. पाटलानं त्याला डोळे भरून पाहिलं. त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. मग त्यानं हरणाच्या पाठीवरून हात फिरवला. म्हणाला, मी पूर्वी बोललेलो ते लक्षात आहे ना? हो आहे, ती उत्तरली. मग खचून जाऊ नको. पाटील म्हणाला, मी तुझ्या पत्री अपार दौलत देऊन मी तुझ्या मांडीवर बाळाला ठेवून जात आहे. पण एक गोष्ट वाईट झाली आहे. मी एक वैरीही तुझ्यापुढं उभा करून जात आहे. हे ऐकून हरणानं हंबरडा फोडला. अंतू पाटलानं हाक मारली. मी इथं आहे. अंतू पुढं गेला. तुला एकच सांगणं आहे, पाटील म्हणाला. आता तू सारं सांभाळ. बाळाला जप. हरणाला दुःख देऊ नको आणि आपलं काम नीट कर. हळूहळू सूर्य उगवून वर आला आणि दादा पाटलानं गपकन डोळे झाकले. ते पुन्हा उघडले नाहीत. जगाचा सूर्य उगवला आणि बोरगावचा सूर्य मावळला. वाड्यात हाहाकार झाला. हरणाबाईच्या मस्तकावर आकाश कोसळले.
क्षणात ती वेडीपिसी झाली. मालक, अशी तिने एक उच्च स्वरात दीर्घ हाक मारली. दुःख असह्य झालं. तिला परिस्थितीनं पागल केलं आणि तिनं खांबावर टक्कर घेतली. आयाबाया पुढं झाल्या आणि त्यांनी तिला आवरली. दादा पाटील गेला अशी गावात एकच आरोळी झाली. सारा गाव वाड्याकडे धावला. लोक रडू लागले. आणि दादा पाटील गेला, हरणा, बाळ, संपत्ती, कर्तृत्व सारं सोडून गेला. कायमचा गेला. रामभाऊ कुलकर्णी म्हणाला, एक कर्तबगार माणूस गेला. आणि याच वेळी बाबा पाटील मनात म्हणाला, आता माझा आजपर्यंतचा पडता काळ गेला. आता मी जे मनात आणीन ते कृतीत आणीन. माझा हेतू सफल व्हायचा काळ पुढं आला आहे. हरणा उद्विग्न झाली होती. पाटलाच्या मृत्यूनं तिच्या तरुण मनावर वज्रघात केला होता. तिचं मन, भावना, आशा, आकांक्षा या साऱ्यांचा चक्काचूर झाला होता. 8 दिवस तिने अन्नाचा कण की पाण्याचा थेंब शिवला नव्हता. आणि ती तासनतास मृत्यूचा विचार करीत होती. नी मृत्यूचीच वाट पाहत होती. संसारातून तिचं मन उठलं होतं. कारण नियतीनं वयाच्या 22व्या वर्षीच तिच्या पदरी वैधव्य बांधले होते आणि पुढं हयातभर तिला कुंकवाविना जगायला भाग पाडले होते. म्हणून तिचे विचार मरणाकडे वळत होते. ती मरणाची वाट पाहत होती. परंतु जुन्या आठवणी जिवंत होऊन त्यांनीच तिला जीवदान दिले. जुन्या शब्दांना वाचा फुटून त्यांनी तिला धीर दिला. तिच्या मस्तकात काहूर उठले. ते जुने शब्द तिचे सांत्वन करू लागले. तिला एक आठवण झाली. दुपारी पाटील घरी आले होते. मी म्हणाले होते, पण तुम्ही जीवाला जपायचं, सावध असायचं. मी बेसावध नाही, पण वेळ काही सांगून येत नाही. मालक म्हणाले, ती वेळ कसलीही येऊ दे, मात्र तू धीर सोडायचा नाही. कोणत्याही प्रसंगी डगमगायचं नाही. जर तू एखादे प्रसंगी खचलीस तर ही भावकी तुला हाकलून देईल हेही विसरू नकोस. हे मी कधीच विसरणार नाही. मी म्हणाले होते, मी कधी कधी विसरणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा. मी जिवंत बाहेर जाणार नाही. हा निश्चय ते म्हणाले होते. आणि आता मी खचले आहे. मी धीर सोडला आहे. त्यांना मी जे वचन दिलं त्याचा मला इतक्या लवकर विसर पडला. परवा ते मला सोडून जाताना पहाटे म्हणाले, बाळाला इकडं आण. मी बाळ पुढं केला. त्यांनी त्याला डोळे भरून पाहिला. त्याच्या मस्तकावरून हात फिरवीत म्हणाले, मी पूर्वी बोललो आहे ते लक्षात आहे का? मी हो आहे असं रडत म्हटलं होतं. मग ते म्हणाले, मग खचून जाऊ नको. मी तुझ्या पदरी अपार दौलत देऊन मी तुझ्या मांडीवर बाळाला ठेवून जात आहे. पण एक गोष्ट वाईट झाली आहे. मी एक वैरीही तुझ्यापुढं उभा करून जात आहे. ते ऐकून मी हंबरडा फोडला होता. आणि आता मी सारं विसरून भलताच विचार करीत आहे. बाळाला जपायचं. मी त्यांना वचन दिलं आहे. ते गेले आणि मीही गेले तर त्याला कोण जपील, कोण जगविल? त्याला आई तो कसा जगेल? नाही जगणार. आणि जगलास तर तो मला काय म्हणेल? नाही नाही, मी मरणार नाही. मी जगणार. मी बाळाला मोठा करणार. काळा दगड वितळेल परंतु मी कधीच वितळणार नाही. आकाश कोसळेल परंतु मी कोसळणार नाही. मी सरळ कृष्णाबाईसारखी सरळ चालणार. माझं पाऊल वाकडं पडणार नाही. तिनं स्वतःला सावरले. तिचं खचलेलं मन खाडकन उभं राहिलं. त्यांनी माझ्यासाठी अपार दौलत ठेवली आहे. मी तिचं रक्षण करीन. त्यांनी माझ्या मांडीवर बाळ दिला आहे. मी त्याला जतन करीन. आणि त्यांनी निर्माण करून ठेवलेला वैरी मी ठार करीन. ती चटकन उठली. येणाऱ्या सर्व कठीण प्रसंगाला तोंड देण्याची तयारी करून तिनं आपल्या बाळाला पोटाशी धरलं. ती जीवन संघर्षाला सिद्ध झाली. रात्री चालत होत्या. दिवस जात होते. महिने चालत होते. आणि त्याबरोबर हरणाबाई चालत होती. ती कठीण झाली होती. तिनं स्वतःला कडक शिस्त लावून घेतली होती. आपल्या सर्व संसाराची ती स्वतःच देखरेख करीत होती. चाकरांच्या पोटाची काळजी घेत होती. बैल, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांच्यावर जातीनं लक्ष देत होती. ती मळा आणि वाडा या दरम्यान विजेसारखी वावरत होती. आपल्या हृदयाचा दगड व्हावा असं तिला वाटत होतं. आपल्या नजरेतून अग्निवर्षा वायसाठी ती धडपडत होती. पण ते अशक्य आहे हे तिला कळत नव्हते. कारण ती एक सुंदर स्त्री होती. नियतीनं तिला स्त्रीसुलभ सर्व गुणसंपन्न घडवली होती.
जरी ती कडव्या शिस्तीनं वागत होती तरी अचानक तिच्या पाणीदार डोळ्यात कोमल भाव तरळत होता. न कळत तिच्या चेहऱ्यावर मधुर हास्य फुलत होते. बाळाला जवळ घेताच तिच्या आईच्या भावना सागरासमान उच्चंबळूत येत होत्या आणि मग ती सर्व काही विसरत होती. दादा पाटील गेला, पण त्याच्या मागे काहीही अडून पडले नव्हते. उलट अधिक सुरक्षित चालत होते. सर्व चाकर अधिक जीव लावून काम करत होते. पर्वती आपली रोजची कामं करून रात्री पर्वतासारखा ढेलजत कुऱ्हाड घेऊन बसत होता. ताई कसलीच कुचराई करत नव्हती. अंतू पाटील दिवसभर सरकारी कामं करून संध्याकाळी येऊन चौकशी करून जात होता आणि चावडीचं काम संपलं की राजा रामोशी वाड्यात येऊन पर्वतीजवळ बसून दादा पाटलाच्या दौलतीची नि अब्रूची राखण करीत होता. परंतु बाबा पाटील अलीकडं अधिकच उन्मत्त झाला होता. त्याला रंगू चावरेकरानं भयंकर ऊब दिली होती. रंगूबा दर 4 दिवसानं फेरी मारत होता. त्यामुळे बाबा पाटलाचा धीर वाढत होता आणि दादा पाटलाच्या मृत्यूनं त्याच्या उरावरचं दडपण दूर झालं होतं. नि अंतू पाटलाला तो बच्चा समजत होता. तो कुणाला भीत नव्हता. आता त्याला एकच कार्य उरकायचं होतं नि ते म्हणजे हरणाला घरात घालायची आणि त्यासाठी तो आता धडपडत होता. उपाय योजित होता. बाबा पाटील कुऱ्हाडीशिवाय घराबाहेर पडत नव्हता. तो हातात कुऱ्हाड घेऊन हत्तीच्या चालीनं पेठेत येत होता आणि चावडीत बसलेल्या अंतू पाटलाला पाहून कपाळावर आठी घेऊन पुढे जात होता. आणि बाबा पाटलाला पाहत या हत्तीची साठमारी कशी करावी याचा अंतू पाटील विचार करीत होता. दुपार व्हायची होती. पेठ गजबजली होती. चावडीत गर्दी झाली होती. नाथा मान खाली घालून काम करीत होता. अंतू पाटील शांत बसला होता आणि राजा रामोशी कामगिरीची वाट पाहत होता. इतक्यात बाबा पाटील चावडीपुढं येऊन थांबला आणि त्यानं राजाला इकडं ये अशी खूण केली. राजा पुढं गेला. म्हणाला, काय? वाईच मळ्यात जाऊ नये, बाबा पाटील म्हणाला. नाही, बरं आधी पाटलाच नाही विचारा, राजा म्हणाला. मग जाईन मी. अंतू पाटील ते सर्व पाहत होता व म्हणाला, काय राजाराम? पाटील म्हणत्यात मळ्यात जा, राजानं सांगितलं आणि अंतू पाटील भडकला. तो बाबा पाटलावर डोळं राखून म्हणाला, काय सरकारी कामगार म्हणजे का ओझ्याचं गाढव वाटतंय? जा, राजा येणार नाही, तो माझंच काम ऐकणार. का, तुझंच का? बाबा पाटलानं विचारलं. लोक बावरले, ऐकू लागले. कारण मी पाटील आहे, अंतूनं उत्तर दिलं आणि नाक फुगवून बाबा पाटील म्हणाला, मग मी पाटील हाय का नाही? आहे की, पण घरात, चावडीत नाही, अंतू पाटलानं जबाब दिला. नि बाबा पाटील म्हणाला, पाटीलकीची दिमाग करू नक आणि हत्ती संग झुंज खेळू नग. तू नि हत्ती? अंतू पाटील म्हणाला. ठीक आहे, तू हत्ती होऊन कधी ये आणि मग पहा मी तुझी साठमारी कशी करतो ते. जा. अंतू पाटलाच्या त्या कडव्या जबाबानं अंतू पाटलाचा त्वेष किती आहे हे बाबा पाटलाला कळून आलं आणि ठीक हाय असं म्हणून तो पुढं गेला. पुन्हा त्यानं वळूनही पाहिलं नाही. परंतु दादा पाटलाच्या मृत्यूनंतर ती पहिलीच ठिणगी पडली होती आणि आता पुन्हा लवकरच भडका होणार अशी लोकांची खात्री झाली. संध्याकाळी अंतू वाड्यात गेला तेव्हा हरणा सोफ्यात येऊन म्हणाली, आज चावडीत काय प्रकार झाला? प्रकार कसला? अंतू पाटील म्हणाला. म्हणे बाबा पाटील हत्ती होऊन माझ्या घरी झुंजा येणार आहे. मग त्याला काय सांगितलं? हरणानं विचारलं. आणि अंतू पाटील म्हणाला, त्याला सांगितलं की तू हत्ती होऊन ये आणि मग तुझी साठमारी मी कशी करतो ते पहा. नि हे ऐकून तो हत्ती वाटेला लागला. हे ऐकून हरणा मोठ्यानं हसली.